देव म्हणतात, बाळा, ज्यांनी तुम्हाला दुःख दिले आहे, त्रास दिले आहे, त्रास आणि दुःख त्यांना पण नक्कीच मिळेल रे. आणि विश्वास ठेव, ते पाहण्याची संधी सुद्धा तुला मिळणार आहे. जेव्हा तुझे मन दुःखी असेल, असे वाटत असेल की आता मी एकटा पडलो आहे, त्यावेळी तू माझे संदेश ऐक. विश्वास ठेव बाळा, जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात, ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसू, आपला आनंद सुद्धा विसरलेलो असतो. देव म्हणतात, बाळा, अरे शेवटी सगळंच सोडून जायचं तर आत्तापासून एकटं राहणं का तू शिकू नये? त्यामुळे मी एकटा आहे, माझ्यासोबत कोणी नाही असे तू म्हणू नकोस. बाळा, जास्त पण तू चांगलं राहू नको, नाहीतर लोक तुला बावळट समजून तुझा वापर करतील. कधी कधी तू काही न करता सुद्धा चुकीचा ठरवला जातोस बाळा, कारण समोरच्या लोकांना जसे वाटते तसे तू वागत नाहीस म्हणून. त्यामुळे दुसऱ्याची चिंता न करता तू स्वतःच्या मनाला जे योग्य वाटेल तेच तू कर. देव म्हणतात, बाळा, कधीही दुसऱ्यांचे बोलणे ऐकून स्वतःचे नाते तू संपवू नकोस, कारण ती नाती ही आपली असतात, दुसऱ्यांची नसतात. त्यामुळे कानांवरती विश्वास न ठेवता डोळ्यांवरती तू विश्वास ठेव. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकता, जी तुम्ही पैसे देऊन सुद्धा खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे बाळा, तू विश्वास ठेव आणि तुझ्यावरती केलेला विश्वास, या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घे. देव म्हणतात, बाळा, वेळ आहे तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपणा आहे, कारण वेळेने तुम्हाला बदलले तर तुम्हाला खूप त्रास होईल. काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो. त्यामुळे तू लोकांना ओळखण्यात चुकू नको. आयुष्यात अशा लोकांना तू थारा देऊ नको जे स्वार्थी आणि मतलबी असतात. कोणी आज तर कोणी उद्या बदलते, पण विश्वास ठेव, या जगामध्ये अशी कोणतीच व्यक्ती तुला शोधूनही सापडणार नाही की ती बदलणारी नाही. देव म्हणतात, बाळा, जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली आहे. कारण वाईट वेळेत जी लोक आपल्या पाठीशी ठामपणे, खंबीरपणे उभे असतात, केवळ त्यांच्या आधारामुळेच आपण आपल्या आयुष्यातील वाईट आणि कठीण प्रसंग, तो काळ आपण काढलेला असतो आणि त्याच्यामुळेच आजचा हा आनंदाचा क्षण आपण उपभोगत असतो. त्यामुळे तुम्ही अशा लोकांना कधीच विसरू नका, ज्यांनी तुमच्या वाईट वेळेत चांगली वेळ आणून दिली आहे. आणि अशा लोकांना कधीच लक्षात ठेवू नका, तुमच्या वाईट वेळेत ज्यांनी तुमची साथ सोडून दिलेली. त्यांना तुमच्या आयुष्यातून त्याच क्षणी बाहेर काढून टाका. आजकाल हे कोणीच कोणाचे नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे. लोक फक्त हेच पाहतात की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही. त्यामुळे तू दुसऱ्यासाठी जगणं हे सोडून दे बाळा. तुझ्या दुःखी होण्यामागे आणि रडण्यामुळे कोणाला काहीच फरक पडत नाही. म्हणून लोकांसमोर रडणं तू सोडून दे बाळा आणि जीवनामध्ये तू फक्त स्वतःसाठी खुश, आनंदी आणि समाधानी राहा. देव म्हणतात, बाळा, अरे या जगाला नेहमी खोटे बोलणारे लोकच आवडतात. थोडं जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल राग येत आहे. त्यामुळे लोकांना समजवण्यात तू तुझा वेळ वाया घालवू नकोस.
जी लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात, अशी लोक देवाला, स्वामींना सगळ्यात जास्त आवडतात. आणि हीच लोक त्यांच्या आयुष्यात जिंकतात. ते त्यांच्या आयुष्यात सर्व काही मिळवू शकतात. त्यात सर्वात प्रथम महत्त्वाचं आहे म्हणजे स्वामी माऊलींची साथ. आपले कर्म जर चांगले असतील, हिताचे असतील, तर स्वामींची साथ आपल्याला क्षणोक्षणी मिळत असते. म्हणून तर माऊली म्हणतात की बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा. बाळा, तू या गोष्टीचे दुःख कधी करू नकोस की तू काय गमावलं आहेस. या गोष्टीचं तू नेहमी आनंद मान की तू जे बोलतो ते करून दाखवतोस आणि तू जे सत्कर्म तू मार्गी लावतोस. कोणी तुझं कितीही जवळचं असलं तरी सगळ्यात आधी तू स्वतःचा फायदा बघ, दुसऱ्याचा नाही. कारण जग खूप मतलबी आणि स्वार्थी आहे बाळा. अशा ठिकाणी तू एकदम शांत बस, ज्या ठिकाणी तुला काहीही महत्त्व दिले जात नाही. त्या ठिकाणी तू बडबड करून स्वतःची इज्जत कमी करू नकोस. अशा ठिकाणी तू चुकूनही जाऊ नकोस बाळा, ज्या ठिकाणी तुला बोलवलं नाही. बाळा, आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुःखी आहे, पण तोंडावर हसू ठेवावं लागतं. नाहीतर लोक नेहमी आपल्याला वाईट आणि दुर्लक्ष करत असतात. वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीच तू दुसरी संधी देऊ नको बाळा. मग तो व्यक्ती तुझ्या कितीही जवळचा का असेना, तू ही चूक परत करू नकोस. जास्त आनंदी असताना आणि जास्त दुःखी असताना तू कोणताही तुझ्या आयुष्यातला निर्णय घेऊ नकोस. देव म्हणतात, बाळा, अरे अडचणी आयुष्याचा एक हिस्सा आहे. स्वतःच्या अडचणींवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि ज्याने अडचणी डोक्यावर ठेवल्या तो अडचणी हरला. तू तुझे सत्कर्म कर बाळा. तुझ्या आयुष्यात मी आता एकही अडचण, एकही संकट येऊ देणार नाही. तू नेहमी एकटंच चालायला शिक, घाबरू नकोस. कारण स्मशान, शिखर आणि सिंहासनावर नेहमी माणूस एकटाच चालतो. त्यामुळे तू लक्षात ठेव, कितीही वाईट परिस्थिती आली तरी एकट्यालाच शेवटपर्यंत चालायचे आहे. त्यामुळे तू हार मानू नकोस. स्वप्न पाहायला शिक बाळा. ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो. तर तू दिवसाला निवड बाळा. नक्कीच तुझं आयुष्य हे सुखी आनंदी राहील. देव म्हणतात, बाळा, समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं फक्त मन नाही तर भरवसा पण तोडलेला आहे. अशा लोकांना तू तुझ्या आयुष्यातून काढून टाक, जी तुझ्या समोर एक आणि पाठीमागून एक बोलत असतात. बाळा, प्रथम तू लोकांकडून अपेक्षा करणं सोडून दे. अति महत्वाकांक्षा, लोभ, वासना, वेड, एखाद्या व्यक्तीची श्रीमंत होण्याची आणि विलासी आयुष्य जगण्याची गरज, त्याला गोपनीय माहिती चोरण्यासाठी, गबन करण्यासाठी आणि त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत असते. बाळा, तू विश्वास ठेव. कोणाच्याही विश्वासाला तडा जाईल असे तू वागू नकोस. काही लोक तुझ्या आयुष्यात येतात आणि तुला दुःख देऊन जातात, पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते चिडून निघून जातात. देव म्हणतात, बाळा, नेहमी तू ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग कर. कारण ताकद ही लढायला शिकवते आणि बुद्धी ही जिंकायला. त्यामुळे तुझी बुद्धी ही नेहमी तू शांत आणि आपले मन हे संयमी ठेव. त्यासाठी तू माझे विचार हे आचरणात आण.
नेहमी तू तुझ्या आयुष्यात हे यश आणि प्रसिद्धी मिळवशील. तुला तुझी जी काही इच्छा आहे ती सर्व पूर्ण होईल. त्यासाठी तू लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि बाजूची घंटी देखील दाबून ठेव. मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप देखील कर आणि सतत माझ्या नामस्मरणांमध्ये राहा. जी व्यक्ती तुझ्या प्रगतीवर, तुझ्या भविष्यावर जळत आहे अशा व्यक्तींना तू हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नको. सतत माझ्या नामस्मरणांमध्ये राहा बाळा. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ.